आता आपण हा जो टॉपिक बघितला होता कुठला, लेव्ही ऑफ GST, याच्यामध्ये काय होतं की याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सप्लाय होत असेल, सप्लायवरती टॅक्स लागेल दिला आहे, सप्लायवरती टॅक्स लागणार आहे. तर सप्लाय आहे, सप्लाय गुड्सचा आहे, सर्व्हिसचा आहे, हे बघितलं आपण. आणि सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावर GST लागू होत नाही. आता सप्लाय असेल म्हणजे आपली ॲक्टिव्हिटी किंवा आपलं ट्रान्झॅक्शन हे जर सप्लायच्या व्याख्येमध्ये बसत असेल तर मग त्यानुसार आपण एक बघितलं टॉपिक इनवॉइस. इनवॉइसमध्ये काय दिलं होतं, इनवॉइसच्या टॉपिकमध्ये काय बघितलं होतं आपण की जर सप्लाय गुड्सचा असेल, टॅक्सेबल गुड्सचा सप्लायचा असेल, टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय जर रजिस्टर्ड पर्सन जर करत असेल तर ज्यावेळेस सप्लाय तो करणार आहे त्याच्या अगोदर किंवा ॲट द टाईम ऑफ सप्लाय हे रिमूव्हल गुड्स आहे किंवा मग दुसरं डिलिव्हरी ऑफ गुड्स मेकिंग अवेलेबल दुसऱ्या केसमध्ये तर टॅक्स इनवॉइस बनवला पाहिजे. आता टॅक्स इनवॉइस ज्यावेळेस बनवला जातो त्यावेळेस टॅक्स इनवॉइसमध्ये काय येतं, त्या गुड्सविषयी काय कंटेंट असतात, समजा हा इनवॉइस आहे, इकडे डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स येईल, समजा ॲटम ए आहे, इथे ॲटम ए येईल, मग याचा HSN कोड येईल, त्याची क्वांटिटी येईल, इथे कशावर ते मोजलं जातं युनिट क्वांटिटी, आणि पुढे रेट जो आहे हा रेट येईल. म्हणजे ही व्हॅल्यू आहे याची, ही आयटम एची व्हॅल्यू किती आहे, जर ही 1000 आहे तर 1000 येईल, बरोबर आहे ना. आता ही जी 1000 व्हॅल्यू आहे ही जर 900 घेतली तर मग टोटल व्हॅल्यू वेगळी येईल, आणि जी एकूण व्हॅल्यू येते त्याच्यावरती CGST किती आहे, HGST किती आहे हे पुढे येईल, किंवा IGST आहे तर IGST येईल. तर इथे काय दिलं आहे, याच्यामध्ये काय दिलं इकडे की व्हॅल्यू जी आहे ही कशा प्रकारे डिटरमाइन करायची हे तुम्ही सेक्शन 15 सांगेल त्याप्रमाणे ती व्हॅल्यू घ्या. आता एक व्यक्ती, समजा एक व्यक्ती एक प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट P आहे, हे परचेस करतो, याची समजा याची परचेसची कॉस्ट आहे 1000 रुपये. तर हे जे सेल करताना तो 900 रुपयाला सेल करू शकतो का, 1000ला समजा परचेस केलेलं आहे तर 900 रुपयाला तो सेल करू शकतो. आता तुम्हाला एक सांगतो, एक व्यक्ती आहे माझ्या ओळखीचा, त्यांनी काय केलं, तो नेहमी आहे ना प्रॉडक्ट ABCD विकतो. तर त्याला एका पार्टीने काय सांगितलं की मला ABCD आणि P हे 5 प्रॉडक्ट लागतील, हे तू 5 प्रॉडक्ट मला सप्लाय करणार असशील तर तुला मी ऑर्डर देतो. आता A, B, C आणि D हे 4 प्रॉडक्ट तो फार मोठ्या क्वांटिटीमध्ये परचेस करतो, त्याची कॉस्ट खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. जो बायर आहे, रिसिपियंट आहे, त्याला ती कॉस्ट आवडली, किंवा तुझी एकदम कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट आहे, पण मला P पण पाहिजे ना, मला P पण पाहिजे. तो म्हणतो की P काय मी विकत नाही, मग तू P विकणार नाही तर मी ABCD घेणार नाही. आता एकच कस्टमर आहे जो ABCD परचेस करणार आहे, महिने काय केलं P पण परचेस, ठीक आहे तुम्हाला मी P पण देईन. पण आता ह्याचं झालं काय की मार्केट कॉस्ट एची आहे ना ती 11ची पडत होती बायरला, हा बोलला मी 1050ला देईन. त्यांनी या 4ही कॉस्ट आहेत ना याला कॉम्प्युटर दिल्या, पण ह्या Pची कॉस्ट आहे ना त्याला मिळत होता 1000 रुपयाला, आणि 900 रुपयाला बाहेर काय म्हणतो मी 900ला परचेस करतो दुसऱ्या पार्टीकडनं. मग आता ह्याने काय विचार केला की ABCD 4 प्रॉडक्टमध्ये आपल्याला सफिशियंट प्रॉफिट मिळते, तर आपण थोडं Pमध्ये लॉस जरी बेअर केला तरी पण आपल्याला तुलनेने ॲव्हरेज सरासरी काढली तर आपल्याला प्रॉफिटच आहे. म्हणून त्यांनी 1000ला जे परचेस केलं आहे ते 900ला विकायला तो तयार झाला.
आता हे कसं झालं, मी एका पार्टीचं अशा प्रकारे काम बघत होतो, त्यात मला दिसलं, म्हटलं तुम्ही हे पी परचेस करताय, हे तुम्ही परचेस करताय 1000ला, 900ला काय विकताय? म्हणून प्रॉब्लेम असा आहे की जो बायर आहे, जो रेसिपियंट आहे, त्याला ABCD हे जे प्रॉडक्ट मी विकतोय त्याची कॉस्ट त्याला कॉम्पिटिटिव्ह वाटते, पण तो काय म्हणतो, तुम्ही मला पी दिलत ना तरच मी ABCD परचेस केलं. म्हणजे माझी रिक्वायरमेंट 5 प्रॉडक्टची आहे, मला 5 प्रॉडक्ट पाहिजेत. आता म्हणतो मी त्याच्याकरता पी परचेस करतो, माझ्याकडे माझं मार्केट नाही आहे पीचं, पण तो जेवढं मागवतो मला ऑर्डर देतो तेवढं मी परचेस करतो आणि ते जास्त काही परचेस मी करत नाही. त्यामुळे मला काय होतं आहे, त्यात थोडा लॉस घ्यायला लागतो. पण ठीक आहे ना, समजा माझं डीचं प्रॉफिट त्यात लॉसमध्ये ॲडजस्ट होतं, पण ॲटलिस्ट मी ABCमध्ये कमवतो, म्हणून मी ते लॉसमध्ये विकतोय. म्हणजे जर तुम्हाला दिसेल, तुम्ही स्टॉक बघितलं तर कळेल की काय कॉस्टला आलं आहे आणि काय कॉस्टला गेलं आहे, तर मी लॉसमध्ये विकतोय, खरी गोष्ट आहे. मग ठीक आहे, तर मग त्याने मला विचारलं काय प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे कायद्यानुसार काय प्रॉब्लेम नाही ना. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मी विचारलं असं की 1000ला परचेस केलं आहे, 900 रुपयाला विकलं, तर हे योग्य आहे का? तुम्ही म्हणाल की लॉजिकली हे योग्य नाही आहे, कारण की बिझनेस करण्याचा उद्देश काय आहे की प्रॉफिट अर्न करणं हा मेन मोटिव्ह आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की बाबा काहीतरी आपल्याला त्यातनं पैसे कमवायचे. मग 100 रुपये लॉस असताना जेव्हा म्हणा की ते चुकीचं आहे, म्हणजे बिझनेसच्या दृष्टिकोनातनं तार्किकदृष्ट्या लॉजिकली चुकीचं होईल, पण कायदा त्याला मान्यता देऊ की नाही देऊ मुद्दा हा आहे. सेक्शन 15 त्याला अलाउड करतो की नाही करतो. इथे आपल्याला काय सांगितलं आहे, व्हॅल्यू जी घ्याल इनवॉइसमध्ये ती व्हॅल्यू तुम्ही सेक्शन इनवॉइस जेव्हा बनवाल तेव्हा त्यात जी व्हॅल्यू घ्यायची आहे ती व्हॅल्यू कशा प्रकारे घ्यायची आहे, तर सेक्शन 15 प्रमाणे घ्यायची आहे. मग सेक्शन 15 अलाउड करतो की नाही करतो, जर अलाउड करतो तर लीगली योग्य आहे. लक्षात घ्या, तुम्ही पॅरामीटर कुठं लावायचा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बोलता की ही अयोग्य किंवा योग्य आहे, तेव्हा कायद्यामध्ये जर का कुठेही दिलेलं नाही आहे की असं चालणार नाही तर मग चालेल, किंवा कायद्यात म्हटलं आहे असं करायला पाहिजे, मग तसं करत नसेल तर चुकीचं आहे. सेक्शन 15 जेव्हा बघतो आपण त्यात हे आहे की सेक्शन 15 कसा करताय. सेक्शन 15 एक मेकॅनिझम देतो, एक तरीका तंत्र देतो की डिटरमायनिंग द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. सप्लायची व्हॅल्यू कशी काढायची हे सेक्शन 15 मध्ये ही तरतूद त्यात दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, यात त्यांनी एक पॅरामीटर दिला आहे की ज्या वेळेस सप्लायर आणि रिसिपियंट हे तुम्ही बघा की सप्लायर आणि रिसिपियंट या दोघांमधला संबंध काय, हे दोघं अनरिलेटेड पर्सन आहेत का. मी सप्लायर आहे, तुम्ही रिसिपियंट आहात, तर तुमचा आणि माझा संबंध आहे रिलेटेड पर्सन, संबंध नाही आहे तर अनरिलेटेड पर्सन. आता रिलेटेड पर्सन कुठे डिफाईन केलं आहे का, तर हे डिफाईन केलं आहे याच सेक्शन 15 मध्ये. मग त्या डेफिनेशननुसार जर सप्लायर आणि रिसिपियंट हे अनरिलेटेड पर्सन आहेत ही एक कंडिशन. दुसरं, आणि वेन प्राईस अँड ओनली द प्राईस इज द सोल कन्सिडरेशन, आणि संपूर्ण जी काय त्या गुड्सची किंवा सर्व्हिसची किंमत आहे ती रिसिपियंट कॅशमध्येच पे करणार आहे. हे कॅशचा अर्थ NEFT करो, RTGS करो, काही करो, पण काइंडमध्ये पे करत नाही आहे, कॅशमध्ये पे करतोय. हे 2 पॅरामीटर आहेत. हे जर असतील तर मग सेक्शन 15(1) प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन होईल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय मेड टू अनरिलेटेड पर्सन, यस. आणि दुसरं, वेअर प्राईस इज द सोल कन्सिडरेशन. या 2 कंडिशन जर फुलफिल होत असतील तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय इक्वल्स टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे जसं मी म्हटलं की 1000ला परचेस केलं आहे पण 900ला विकतोय, रिसिपियंट कोण आहे, अनरिलेटेड पर्सन आहे, यस. आणि दुसरा, तो संपूर्ण कॉस्ट पे करणार आहे, यस. मग जी व्हॅल्यू दिली जाईल, जी व्हॅल्यू आहे त्या ट्रान्झॅक्शनची, ती व्हॅल्यू काय होईल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय करता कायदेशीर लिगली योग्य आहे. ओके. आता हे बघा, तुमच्याकडे सेक्शन 15 मध्ये हा पहिला सबसेक्शन आहे 15(1) मध्ये. यातनं काय येईल, यातनं येतं ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. यात 2 कंडिशन आहेत, अनरिलेटेड रिसिपियंट पाहिजे आणि रिसिपियंट संपूर्ण कॉस्ट कॅशमध्ये पे करतोय. तर
सबसेक्शन सेक्शन 15 आहे तर ते एक आहे. याप्रमाणे काय येईल, त्यातनं येईल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. मग त्यामध्ये दुसरा जो सबसेक्शन तो काय सांगतो की त्यामध्ये इन्क्लूड काय होऊ शकतं. जर मी सप्लाय करतोय तर त्या सप्लायमध्ये एनी टॅक्स, असा टॅक्स जो दुसऱ्या कुठल्या कायद्याने लागेल असेल तर, जसं एक तंबाखू आहे, टोबॅको, ह्याच्यावरती एक्साईज ड्युटी पण लागते. समजा 800 रुपये व्हॅल्यू आहे टोबॅकोची, एक्साईज ड्युटी ज्यावरती 20-25% लागली, 200 रुपये झाले तर 1000 रुपये व्हॅल्यू होईल. ही दुसरा कुठला टॅक्स आहे अदर दॅन GST तो त्या व्हॅल्यूमध्ये ॲड करून घ्या. मग ॲडिशन काय होईल, इन्क्लूड. मग इथे ABCDE हे 5 क्लॉज दिलेत. याप्रमाणे जी कॉस्ट आहे, जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे त्यामध्ये आणखीन काय ॲड होऊ शकतं हे दिले. यातनं वजा काय होईल, यातनं लेस काय होईल, म्हणजे इन्क्लूड काय नाही करायचं, नॉट इन्क्लूड. मग डिस्काउंट आहे, मग डिस्काउंटचा विषय डिस्कस झाला आहे 15(3) मध्ये. 4 मध्ये हे दिलंय की 15(1) मध्ये या 2 कंडिशन आहेत की अनरिलेटेड पर्सन आहे, तर उत्तर आहे की अनरिलेटेड पर्सन नाही, रिलेटेड पर्सन आहे. मग 15(1) न घेता 15(4) सांगतो की रूल असतील त्या रूलप्रमाणे व्हॅल्यू काढा. किंवा जसं तुम्ही मोबाईल घ्यायला जाता, जुना मोबाईल देऊन तुम्ही नवीन मोबाईल घेताय तेव्हा रिसिपियंट संपूर्ण अमाऊंट कॅशमध्ये देत नाही, काइंडमध्ये पे करतो. मग त्यावेळेस रूलप्रमाणे काय करा, त्याची व्हॅल्यू डिटरमाइन होईल. तसंच हा 5वा सबसेक्शन आहे, यात हे दिलं आहे की सेक्शन 1 ते 4 मध्ये 15(1) ते 15(4) काही सांगू, काही सप्लाय अशा असतील ज्याकरता रूल दिले जातील, त्या रूलप्रमाणे त्याची व्हॅल्यू काढा. काही सप्लाईज करतात ते नोटिफाय करेल, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय, नोटिफाय करेल. जे सप्लाय नोटिफाय केले त्याची व्हॅल्यू 15(1) प्रमाणे न काढता त्याची व्हॅल्यू त्या नोटिफाय केलेल्या आहे त्याचं जे नोटिफिकेशन येईल त्यात दिली जाईल कशी काढायची त्याप्रमाणे काढा. असे हे 5 सबसेक्शन आहेत. आता रिलेटेड पर्सन कोण असेल, पर्सन शॅल बी डीम्ड टू बी रिलेटेड पर्सन कोण असेल. मग यामध्ये हे 8 क्लॉज दिले. इथे A आहे, B आहे, C आहे, याप्रमाणे दिलेलं आहे की रिलेटेड पर्सन कोण असेल. सांगणार सगळं मी, ओके. फक्त पहिलं लक्षात घ्या एवढं की सेक्शन 15 मध्ये 5 सबसेक्शन आहेत आणि एक एक्सप्लेनेशन आहे. आणि हे जी एक्सप्लेनेशन आहे फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट आहे. या संपूर्ण कायद्यामध्ये जेव्हा कधी कुठे रिलेटेड पर्सन हा शब्द येईल, हे 2 शब्द आले का त्याचा अर्थ सेक्शन 15 मध्ये दिलेला आहे जे एक्सप्लेनेशनमध्ये, तो अर्थ संपूर्ण या GST ॲक्टला लागू होईल. तो या सेक्शन पुरता नाही आहे, या सबसेक्शन पुरता नाही आहे, या संपूर्ण ॲक्ट करताय. व्हॅल्यू ऑफ सप्लाय सेक्शन 15. आता यामध्ये बघा पहिले हे बघा वेदर प्राइस इज अ फुल कन्सिडरेशन, यस आहे का, यस. जर नो असेल, म्हणजे जसं मोबाईल घेतो, जुना मोबाईल नवीन घेतो, तर इथे उत्तर येईल नो. सप्लाय टू बी व्हॅल्यूड ॲज पर चॅप्टर 4 डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ रूल. मग रूलप्रमाणे काढा त्याची व्हॅल्यू. पण जर ठीक आहे वस्तू जी बाहेर परचेस करतोय हा संपूर्ण कॉस्ट द्यायला तयार आहे. पुढे वेदर सप्लाइड अँड द रिसिपियंट आर रिलेटेड आहे का, नो असेल तर ठीक आहे. रिलेटेड जर असेल मग रूलमध्ये जा, परत रूलप्रमाणेच जाईल. मग जर प्राईस संपूर्ण अदा करतोय, यस. त्यानंतर पुढे सप्लायर आणि रिसिपियंट हे काय आहेत, आर रिलेटेड, याचं उत्तर आहे नो. तर मग पुढे परत हे बघा 15(5) मध्ये जो सप्लाय होणार आहे गुड सर्व्हिसेसचा तो नोटिफाय झाला का 15(5) मध्ये, नाही झालेला. जर नाही झालेला तरच 15(1) प्रमाणे व्हॅल्युएशन होईल. कंडिशन 3 झाल्या की रिसिपियंट, मी सप्लायर आहे तर मी हे बघीन रिसिपियंट नॉट रिलेटेड आहे, यस. तो संपूर्ण प्राईस अदा करणार आहे, यस. आणि मी जो सप्लाय करतोय तो 15(5) मध्ये नोटिफाय झालेला नाही आहे, तर मग नॉर्मल सप्लाय आहे 15(1) प्रमाणे काय होईल, त्याचं व्हॅल्युएशन होईल. आता हे रूल आहे
27 ते 35 आणि तुम्ही इथे बघा, इथे परत 31 नंतर पुढे 31A 31B 31C आले. लॉटरी रमी वगैरे आता चालू आहे ना ऑनलाईन, मग त्याच्या काळात त्यांनी ते काढलेलं आहे. ऑनलाईन गेमिंग अँड ऑनलाईन मनी गेमिंग, कॅसिओ, मग त्याकरता हे नवीन रूल आले. 31B आणि 31C त्यातनं आले. आता आपण बघतोय 15A. सोपं आहे, काय अवघड नाही त्यामध्ये. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस काही असो, दोन्ही असो, शॅल बी द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे मी गुड्स 1000ला परचेस केले तर मी 900ला विकतोय किंवा 1100ला विकतोय, काही असो, हे दोन्ही असो, जी माझी व्हॅल्यू आहे, काय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जी काय असेल, विच इज द प्राईस ॲक्च्युली पेड ऑर पेएबल फॉर द सेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ, वेअर पुढे कंडिशन आहे, वेअर काय सप्लायर आणि रिसिपियंट नॉट रिलेटेड. मी ज्याला विकतोय 900ला विको या 1100ला विको, तो माझ्याशी रिलेटेड पर्सन नाही आहे, अनरिलेटेड पर्सन आहे, आणि तो मला संपूर्ण प्राईस अदा करणार आहे. प्राईस इज द सोल कन्सिडरेशन फॉर द सप्लाय. जो सप्लाय करतोय गुड सर्व्हिसेसचा, मी जी कॉस्ट लावणार आहे तीच काय असेल, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल. समजा एखाद्या बघा, तुम्ही इथं बघाल तिकडे एक दुकान बंद होणार आहे, तिकडे जे काय ते रेडीमेड शर्ट्स, त्यानंतर साड्या वगैरे विकत होते, त्यांनी 50% डिस्काउंट लावलं. आणि त्यांनी ती वस्तू केवढ्याला परचेस केली असेल, मे बी ते 30% मार्जिनने वस्तू विकत असतील, आज 50%ला विकत आहेत, ते लॉसमध्ये विकत असतील. जर सप्लाय करतायत तर त्यांना GST, त्याचा जो काय अमाऊंट असेल GST त्यांना पे करायचं आहे, रिटर्न त्यांना भरायचं आहे. जोपर्यंत तो बिझनेस चालू आहे तोपर्यंत ते सप्लाय करतील, त्यांना एक्सचेंज जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे. मग त्यांची व्हॅल्यू 1000ला परचेस केलं आहे, 900ला विकत आहेत. जर त्यांना 1000ची वस्तू त्यांना ते अगोदर 1200ला विकत असतील, आज ती 900ला जरी विकत असतील तरी पण काय होईल, ती व्हॅल्यू ॲज पर सेक्शन 15(1). ओके, रिसिपियंट कोण आहे, नॉट रिलेटेड. आलं लक्षात ना. व्हॅल्यू ऑफ सप्लाय इक्वल्स टू जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. प्राईस ॲक्च्युली पेड ऑर पेएबल फॉर सप्लाय आहे, कंडिशन काय, 2 नॉट रिलेटेड पार्टी आहे, येस, आणि संपूर्ण प्राईस अदा करतोय, प्राईसची सोल कन्सिडरेशन आहे, येस, बस. 15(1) प्रमाणे काय होईल, त्याचा व्हॅल्यू डिटरमाइन होईल. आता रिलेटेड पर्सन ते दिले वरती की रिलेटेड पर्सन आहे की नाही बघा. तर रिलेटेड पर्सनमध्ये जर एखादी कंपनी आहे तर कंपनीमध्ये काय असतो, डायरेक्टर असतो. ओके, पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर असतो, एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर. ओके, आता ते दुकान आहे साड्यांचं, त्याच्याकडे 10-12 लोक कामाला आहेत. जर त्यातल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी लग्न असेल तर तो साड्या कुठनं घेईल, त्या दुकानात घेईल ना. मग तिकडे काय झालं, रिलेटेड पर्सन आहे, म्हणजे घेणारा आणि विकणारा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज असतील तर रिलेटेड पर्सन असतील. मग तेव्हा व्हॅल्यू कशी काढायची, 15(1) येणार नाही. तसं इथे पुढे डायरेक्टली और इनडायरेक्टली ओन्स, कंट्रोल्स और होल्ड्स 25% और मोर ऑफ द आउटस्टँडिंग वोटिंग स्टॉक और शेअर्स ऑफ बोथ ऑफ द. स्टॉकमध्ये जे शेअर आहेत त्यात त्यांचे काय स्टॉक आहेत का, कंपनी असेल ते दुसऱ्या कंपनीचे त्यामध्ये स्टॉक आहेत, दुसऱ्या व्यक्तीचे स्टॉक आहेत, मग त्यावेळेस ते 2 जण काय होतील, रिलेटेड पर्सन होतील. डायरेक्टली इनडायरेक्टली कंट्रोल्स. आता हे जे 7-8 क्लॉज आहेत हे सगळे मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहे. हे 8 क्लॉज कुठनं घेतले मी, सेक्शन 15च्या नंतर शेवटी काय एक्सप्लेनेशन आहे, आणि त्यात काय दिलं आहे, या संपूर्ण ॲक्टसाठी रिलेटेड पर्सनचा जो अर्थ आहे हा तिकडे दिलेला आहे. सच पर्सन्स आर ऑफिसर्स, हे मी कुठनं घेतलं, एक्सप्लेनेशन हे मी कुठनं घेतलं बघा. Who is related person? Explanation to section 15 of CGST Act provides, for the purpose of CGST Act, person shall be deemed to be related person if जेव्हा काय दिलंय, such persons are officers or directors of one another's business. आता ते एक्झाम्पल बघा कसं आहे. Mr. A is major shareholder, owner of A Limited.
and Mr. B is a major shareholder owner of B Limited. Mr. A is appointed as an officer किंवा director in B Limited. Mr. B is appointed as officer director in A Limited, then A Limited and B Limited are related entities. Such persons are officers किंवा director. त्याला आपण काही कुठल्याही पोस्टवरती करू. वन अनदर्स बिझनेसमध्ये जर त्यांची अपॉइंटमेंट झाली कुठल्याही पदावरती तर त्या दोन कंपन्या काय होतील, रिलेटेड होतील. पार्टनरशिप फर्म आहे. सच पर्सन्स आर लिगली रेकग्नाइज पार्टनर्स इन बिझनेस. याचं एक्झाम्पल बघा. मिस्टर ए अँड मिस्टर बी आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म JK अँड कंपनी. आता काय होतं बऱ्याच वेळा काय होतं की एक सिमेंटचा सप्लायर आहे. ओके. आता एक कंपनी आहे त्यामध्ये PQR हे तिघं आहेत ना पार्टनर आहे. तर ह्यांना नेहमी सिमेंटचा सप्लाय ना हा प्रॉपर मिळत नाही. मग त्यांनी काय केलं, PQRनी त्यांनी समजा एला सांगितलं की तू काय कर, आमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये जॉईन हो. तुझं काम काय, जेवढं सिमेंट लागेल तेवढं तू आम्हाला सप्लाय करायचं. तुला आम्ही 3 दिवस अगोदर सांगू, तू कुठं पण अरेंज करा, आम्हाला सिमेंट दे. आता जर का ह्या PQR जे आहेत, आता इथे PQR हे एका पार्टनरशिप फर्ममध्ये आहेत. ह्यामध्ये ए जॉईन झाला तर A आणि P, A आणि Q, A आणि R हे काय झाले, रिलेटेड पर्सन झाले. Pचा वेगळा बिझनेस पण आहे, Qचा वेगळा बिझनेस पण आहे, Rचा वेगळा बिझनेस पण आहे आणि Aचा पण वेगळा बिझनेस आहे. पण ते एका पार्टनरशिप फर्ममध्ये काम करतात. त्यामुळे दुसरा कुठला इंडिव्हिज्युअल त्यांनी जरी एकमेकांना सप्लाय केला तरी तिथे काय म्हटलं जातं की A आणि Pचा वेगळा सप्लाय आहे किंवा P आणि Qचा एकमेकांशी वेगळा बिझनेस असेल तिकडे सप्लाय करतील तरी पण ते काय झाले, रिलेटेड पर्सन झाले. सच पर्सन्स आर लिगली रेकग्नाइज पार्टनर्स इन बिझनेस. जे पार्टनर एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये असतील ते एकमेकांशी काय झाले, रिलेटेड झाले. मग त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये पार्टनर आहे, दुसऱ्या कंपनीमध्ये त्यांचा इंडिव्हिज्युअल कुठला व्यवहार असेल किंवा ते प्रोप्रायटरशिप फर्म चालवत आहेत, त्यात ह्या नियमाप्रमाणे कसं झालं, ते रिलेटेड पर्सन राहतील. एम्प्लॉयर and employee are considered to be a related person. Okay. Making all perquisite taxable under GST. However, exemption. आता perquisiteचा अर्थ काय होतो, काय वस्तू वगैरे दिल्या एम्प्लॉयरनी. आता मी हे ॲक्च्युली जेव्हा सेक्शन 7 घेईन तेव्हा हा जो पॉईंट आहे हा मी क्लिअर करेन तेव्हा की जर गिफ्ट दिलं ना कुठलंही, आता एक ॲग्रीमेंट आहे एम्प्लॉयरचं आणि एम्प्लॉईचं. त्या ॲग्रीमेंटप्रमाणे त्याला पगार म्हणून जे काही दिलं जाईल, मग एक असे बेसिक सॅलरी, मग HRA, DA, महागाई भत्ता, घर भत्ता सगळं दिलं जातं. प्लस PFमध्ये काय शेअरिंग आहे हे सगळं त्याला द्यायचं आहे. कोणाला, एम्प्लॉयरला, एम्प्लॉईला कायद्यानुसार ते सॅलरीमध्ये येतं. पण गिफ्ट कसं असतं, गिफ्ट ही स्वइच्छेनं दिलं आहे. मग गिफ्ट जर अप टू 50,000 दिलं असेल तर याच्यावर GST लागत नाही एका फिनान्शियल इयरमध्ये. पण जर कार दिली त्यांनी गिफ्टमध्ये 5 लाखाची कार दिली तर मग त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होतो. अप टू 50,000 एका फिनान्शियल इयरमध्ये गिफ्ट दिलं आहे तर ते एक्झाम्प्ट आहे. तर सॅलरी जी असते ती शेड्यूल 3 मध्ये सांगितलं आहे की सॅलरी ही काय सप्लायच नाही आहे. त्यामुळे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचा जो एकमेकांची व्यवहार आहे याच्यावर हे जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा हे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्येच येत नाही. आपण सेक्शन 7 बघू, त्यात शेड्यूल 3 येईल तेव्हा मी सांगितले. ठीक आहे. तर इथे फक्त एवढंच आहे की एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे काय रिलेटेड पर्सन आहे. एनी पर्सन डायरेक्टली और इनडायरेक्टली ओन्स, controls or holds 25% or more of the outstanding voting stock or shares of both of them. आता एक holds sharing having voting right of 25% or more of company A आणि कंपनी B. कंपनी A मध्ये एक्स काय करतो, त्याचा अधिकार आहे, त्याचा 25% तिकडे शेअरिंग आहे दिले ना होल्ड्स.
कंट्रोल्स और होल्ड्स 25% और मोर ऑफ वोटिंग राईट. आता इथे ए आणि बी या दोन्हीमध्ये एक्सचा होल्ड आहे, त्यामुळे ए आणि बी दोन्ही काय होतील, रिलेटेड पर्सन होतील. कळते की नाही कळते? एक्सचा आणि एचा संबंध आहे. ह्या ए कंपनीमध्ये 100 शेअर आहेत, ॲज वेल ॲज बी कंपनीमध्ये पण आहेत. एनी पर्सन डायरेक्टली और इनडायरेक्टली ओन्स, कंट्रोल्स और होल्ड्स 25% और मोर ऑफ द आउटस्टँडिंग वोटिंग स्टॉक और शेअर्स ऑफ बोथ ऑफ देम. इफ वरती वाचला आपण सुरुवात कशी केली की इफ, जर असं असेल इफ, तर ते दोन्ही काय होतील, रिलेटेड पर्सन होतील. आता कंपनी जेव्हा येते ना तेव्हा कंपनीमध्ये कसं असतं की एक कंपनी असते, त्या कंपनीला अनेक कंपन्यांकडनं काय करायला लागतं, रॉ मटेरियल घ्यायला लागतं. मग ते रॉ मटेरियल त्यांना प्रॉपर यायला पाहिजे, वेळेत यायला पाहिजे, म्हणून जी मुख्य कंपनी असते ना ती दुसऱ्या कंपनीमध्ये काय करते, काय शेअर घेते, काय राईट्स घेते, काही कंट्रोल घेते, जेणेकरून त्यांचं काम इफिशियंटली होईल. एखाद्या कंपनीला काही पार्ट्स बनवता येत नाही स्वतःला, मग ते दुसऱ्या कंपनीकडे त्यांचं फिनिश प्रोडक्ट आहे, यांचं काय रॉ मटेरियल आहे. समजा एक कारची कंपनी आहे, त्यांना टायर पाहिजे, तर टायर करा ते दुसऱ्या कंपनीवर डिपेंड असतात, पण त्यांची प्रॉपर क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे, त्यांना प्रॉपर डिलिव्हरी झाली पाहिजे, म्हणून त्या कंपनीकडे जिकडे ते ऑर्डर करतात त्या कंपनीमध्ये ती मुख्य कंपनी काय करते, काही कंट्रोल किंवा शेअर घेते. अ होल्डिंग कंपनी इज अ कंपनी दॅट ओन्स मोर दॅन 50% ऑफ अनदर कंपनी स्टॉक and hence has capacity to control its operation. A holding company is the parent of various companies controlled under its known as its subsidiary. ज्या मुख्य कंपनी आहे, ज्या खाली ज्या कंपन्या असतील त्याच्यावरती कंट्रोल चालतो, होल्डिंग कंपनीचा कंट्रोल चालतो, आणि सबसिडियरी म्हणजे ज्या कंपनीमध्ये त्यांनी शेअर घेतलेत आणि जिकडे काय कंट्रोल घेतला आहे, ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय अनदर कंपनी. दुसरी कंपनी ज्या कंपनीला कंट्रोल करते ती काय असते, सबसिडियरी कंपनी असते. आणि सबसिडियरी कंपनीज पेरेंट कंपनी मे बी द सोल ओनर और वन ऑफ सेव्हरल ओनर, अनेक ओनर आहेत, त्यातली एक ओनर ती कंपनी. इथे काय केलं आहे, 25% किंवा जास्त शेअर आहे, म्हणजे त्याच्यावर त्या कंपनीमध्ये प्रॉपर कंट्रोल असलाच पाहिजे. त्यांना आम्ही काय मानू, ते कमी शेअर आहेत, 25पेक्षा कमी आहे, मग रिलेटेड पर्सन नाही होणार. त्यांनी दिला आहे स्पेसिफिकली 25% मिनिमम असतील तर मग त्याप्रमाणे काय होईल, ए आणि बी जर 100 शेअर आहेत, मिनिमम 25% त्याहून जास्त एमध्ये आणि बीमध्ये, तर ए आणि बी काय होतील, रिलेटेड होतील. वन ऑफ देम, त्यातला एक, वन ऑफ देम डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल्स द अदर. दिस शॅल इन्क्लूड ऑल द होल्डिंग सबसिडियरी रिलेशनशिप. संबंध कशा वगैरे बघितलं बघा. एक्झाम्पल बघा, हजबंड लिमिटेड प्लेज सिग्निफिकंट रोल इन कॉर्पोरेट पॉलिसी, डिझाईन, स्पेसिफिकेशन, क्वालिटी कंट्रोल, मार्केटिंग ऑफ वाईफ लिमिटेड. हजबंड लिमिटेड काय करतो, प्लेज सिग्निफिकंट रोल इन कॉर्पोरेट पॉलिसी, डिझाईन, स्पेसिफिकेशन, क्वालिटी कंट्रोल, मार्केटिंग ऑफ वाईफ लिमिटेड. इट कॅन बी सेड दॅट हजबंड लिमिटेड कंट्रोल्स वाईफ लिमिटेड. इथे कंट्रोल. आणखीन एक, बोथ ऑफ देम आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल्ड बाय थर्ड पर्सन. जसं लेट्स से एक्स लिमिटेड कंट्रोल द कंपोजिशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ ए लिमिटेड आणि बी लिमिटेड. मग इथे काय झालं, ए लिमिटेड आणि बी लिमिटेड काय झाले, रिलेटेड पर्सन झाले. ए लिमिटेड and B limited together control X limited, then A limited and B limited are treated as related person. Together they directly control, directly indirectly control the third person. आणि तिसरं लास्टचं काय की फॅमिली दे आर मेंबर्स ऑफ द फॅमिली. माझं दुकान आहे आणि मी जेव्हा काहीतरी वस्तू विकतोय तर जो बायर आहे तो माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. तर तो रिलेटेड पर्सन असेल की नसेल हे इकडे जेवढं दिलं आहे, दे आर मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली, एवढ्यावरनं हे ठरवू शकत नाही आपण. फॅमिलीचा अर्थ डिफाईन केला आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 49 मध्ये. फॅमिली मीन्स काय, द स्पाऊस आणि चिल्ड्रन ऑफ द पर्सन. म्हणजे जर सप्लायर त्याच्या बायकोला विकतो तर बायको ऑलवेज काय असेल,
1.5% असेल मुलं. पण जर पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, ब्रदर, सिस्टर्स ऑफ द पर्सन, इफ कंडिशन आहे दे आर होलली ऑर मेनली डिपेंडंट ऑन द सेड पर्सन, तरच ते फॅमिलीमध्ये येतील. म्हणजे माझा सक्का भाऊ माझ्यावर डिपेंड नाही आहे होलली किंवा मेनली, तर तो नॉट 1.5%मध्ये येईल. पण बायको आणि मुलं काय होतील 1.5%मध्ये येतील, त्याला कुठली कंडिशन नाही आहे. ते 8 क्लॉज दिले. एक्सप्लेनेशन 1 आहे, हे एक्सप्लेनेशन 1 आहे. एक्सप्लेनेशन 2 मध्ये काय दिलंय, द टर्म ऑल्सो इन्क्लूड्स लिगल पर्सन, म्हणजे ते ॲडवायझर असतील, वकील असतील ते येतील. आणि पर्सन्स हू आर असोसिएटेड इन द बिझनेस ऑफ वन अनदर इन दॅट वन इज अ सोल एजंट, सोल डिस्ट्रीब्युटर, सोल कन्सिशनर, हे पण कोण असतील 1.5% असतील. एखादी कंपनी आहे जे डिस्ट्रीब्युटर, एजंट, हे पण त्या कंपनीचे काय असतील 1.5% असतील. आणि जे लिगल ॲडवायझर वगैरे असतील ते पण त्या कंपनीचे 1.5%मध्ये येतात. आता त्याप्रमाणे ही एक्झाम्पल दिली तुम्ही, एक्झाम्पल मी दिलीत वरती, प्लस तुम्हाला एक्स्ट्रा ही तुम्ही बघू शकता. 15 प्रमाणे कळलं. 15 मध्ये नॉट 1.5% आहे आणि रिसिपियंट संपूर्ण कॅशमध्ये पेमेंट करतोय. 15 प्रमाणे काय होईल, 15 प्रमाणे ती व्हॅल्यू डिसाईड होईल. आता समजा मी 10,000 रुपयाचं एक वस्तू सप्लाय कर, माझी कॉस्ट 10,000 आहे. आता याच्यावरती दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार ऑल टॅक्सेस लेविड अंडर एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स अदर दॅन GST इफ चार्ज सेपरेटली ॲड करा. दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार जर दुसरा कुठला टॅक्स लागत असेल तर तो या ॲड करा. किती होईल 12,000. मग GST लागेल 12,000वर. कळलं. अगोदर वॅटमध्ये कसं होतं की समजा 10,000 रुपये ही वस्तूची किंमत आहे, याच्यावर एक्साईज ड्युटी लागली 2,000, तर 12,000 अमाऊंट यायची, याच्यावरच वॅट लागत होता. त्या तरतुदीनुसार त्याने याद केलेलं असं की कुठल्याही कायद्यानुसार जर का कुठलाही इथे टॅक्स लागत असेल तर तो ॲड करून जी व्हॅल्यू येईल त्याच्यावर GST लागेल. ओके, हे सांगितलं आहे 15(2)A क्लॉजमध्ये. आता 15(2)B काय सांगतो की समजा आता मी A आहे, ओके, तुम्ही B आहात. मी तुम्हाला 1,00,000 रुपयाचे गुड्स पाठवतो. कंडिशन काय, मी A आहे, तुम्ही B आहे, हे ठरलं आहे आपलं की तुमच्या प्रिमायसेसमध्ये मला गुड्स पाठवायचे. ट्रान्सपोर्ट मी करणार आहे. पण समजा माझी गाडी काय झालं, खराब झाली, आणि मी सांगितलं गाडी खराब आहे, आज काय गुड्स येणार नाही, उद्या पाठवतो. तर हा B काय बोलला, तुम्ही काय बोलले मला की काम करा, तुम्ही ट्रान्सपोर्ट लोकल ट्रान्सपोर्टर बघा, त्यात ते गुड्स पाठवा, आम्हाला अर्जंट आहे, आम्हाला गुड्स पाहिजे. ओके, आम्हाला गुड्स पाहिजेत. आता 1,00,000 रुपये ही जी अमाऊंट आहे ही असं ॲग्रीमेंट आहे की मी A आहे, तुम्ही B आहात. तुम्ही मला 1,00,000 रुपये कधी पे करणार आहात, तुम्ही मला 1,00,000 रुपये पे करणार आहात विदिन 30 डेज. 30 दिवसामध्ये तुम्ही हे पे करणार आहात. तुम्ही काय सांगितलं, ठीक आहे, ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी माझी गाडी खराब आहे, पण ट्रान्सपोर्टर जर 5,000 रुपये घेतो तर तुम्ही त्याला इमिजिएट आत्ता 5,000 द्या आणि माझ्या 1,00,000मधनं तुम्ही 5,000 रुपये कट करून 95,000 रुपीज तुम्ही मला 30 दिवसामध्ये द्या. ओके, माझी गाडी खराब आहे, उद्या मिळेल तुम्हाला. तुम्ही सांगितलं आजच पाठवा, ट्रान्सपोर्टचे पैसे त्याला आम्ही देऊ आणि तुमच्या पेमेंटमधनं कापून घेऊ आणि तुम्हाला 55,000 रुपये जसं आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे विदिन 30 डेज पे करू. आता प्रश्न असा आहे की GST या 55,000वर लागला पाहिजे का 1,00,000वर? Any payment included by the recipient for which supplier is liable to. सप्लायरची जबाबदारी होती की त्यांनी ट्रान्सपोर्ट करायचं होतं. मग रिसिपियंटनी त्याविषयी पेमेंट केलं ट्रान्सपोर्टरला,
तर ती व्हॅल्यू ॲड झाली पाहिजे, म्हणजे 95 + 5. तसंच इन्सिडेंटल एक्सपेन्सेस, म्हणजे जसं ही वस्तू आता 12,000 विकतोय, तर ह्याचा ट्रान्सपोर्ट करण्याचे 1,000 रुपये आहेत. इन्शुरन्स काढला 500 रुपयाचा. ओके, तर 12,000 वेगळे दाखवतो, 1,000 ट्रान्सपोर्टचे वेगळे दाखवतो आणि इन्शुरन्सचे 500 वेगळे दाखवतो. असं नाही व्हायला पाहिजे. हे सगळं ॲड करा, म्हणजे 12 + 13 + जर मी ए आहे तुम्ही बी आहात, मी तुमच्याकडनं मला सांगतो की बघा 12,000ची वस्तू आहे, ट्रान्सपोर्ट करून देईन मी तुम्हाला, मग 1,000 रुपये मी एक्स्ट्रा घेईन. मग ट्रान्सपोर्टला गुड्सचं ॲक्सिडेंट झालं, गुड्स खराब झालं, डॅमेज झाले, तर इन्शुरन्स असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला इन्शुरन्स काढा, पैसे आम्ही देतो. तर ही संपूर्ण 13,500 या अमाऊंटवरच काय लागेल, GST लागेल. म्हणजे गुड्स बनले 12,000चे, ट्रान्सपोर्टेशन, इन्शुरन्स, पॅकिंग, लोडिंग, अनलोडिंग, कुठलाही एक्स्ट्रा खर्च होतो, हे सगळे खर्च जे आहेत हे सगळे खर्च त्याला म्हणतात इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. म्हणजे सप्लायरपासून गुड्स निघून रिसिपियंटकडे जाईपर्यंत हा जो इन्सिडेंट आहे, ते गुड्स मिळण्याचा त्याला जो काही खर्च होईल तो सगळा खर्च ॲड करायचा. सप्लायर जेवढे पैसे घेईल कोणाकडनं, रिसिपियंट करणार, ही सगळी व्हॅल्यू त्यामध्ये ॲड झाली पाहिजे. इंटरेस्ट, लेट फीस और डिले पेमेंट. ओके, आता बघा कसं याच्यामध्ये तर माझा एक मित्र आहे, त्यांनी एका व्यक्तीला 2 लाखाचा माल विकला. पहिले काय व्हायचं, 70-80 हजारपर्यंत त्याला तो क्रेडिट द्यायचा आणि मग त्याला सांगायचं अरे 70-80 हजार झाले, थोडे पैसे पाठव. मग तो 30,000 पाठवायचा. पुढे पुढे काय झालं, तो माल जास्त मागवायला लागला आणि पेमेंट कमी करायला लागला. आणि त्यांनी शेवटी असं केलं की काय माल मागवला, हे एवढा माल पाठवा, तुम्हाला मी पेमेंट करतो. 2 लाख रुपये झाले. त्यानंतर त्यांनी पेमेंटही केलं नाही आणि त्याचा फोनही घेण्यास झाला. त्यांनी निरोप पाठवला की माझा पेमेंट करा, अदरवाईज काहीतरी तुमच्यावरती मी कायदेशीर कारवाई करेन. तरी पण त्याला काही त्यांनी कॉल नाही केला, काहीच उत्तर नाही पाठवलं, काही नाही पाठवलं. मला त्यांनी असं सांगितलं की आता हे 2 लाख रुपये मला मागायचे, प्लस त्याने ना 6 महिने मला ह्यासाठी फार त्रास दिला आहे. मला आणखीन याच्यावरती 50,000 रुपयाचा त्याला चार्जेस ॲज अ इंटरेस्ट किंवा हॅरसमेंट मला होते, त्याच्यामुळे त्रास होतोय म्हणून मला चार्ज पाठवायचं. हे मी 50,000 रुपये त्याला जे काही आकारणी करतोय याच्यावरती मला GST लागेल का. मला असं विचारलं की हे 50,000 रुपये मी एक्स्ट्रा त्याकडे मागतोय, म्हणतो माझे 2 लाख जर वसूल करायचे असतील ना तर मला काहीतरी एक्स्ट्रा मागायला लागतं की हे चार्जेस आहेत माझे, इंटरेस्ट वगैरे. म्हणतो कसं होतं, म्युच्युअली चाललं होतं, पण आता जर का 6 महिने 8 महिने गेले तर मला त्याच्याकडनं इंटरेस्ट पाहिजे. व्यापार दृष्टिकोनानं बघितलं तर बरोबर आहे, तो म्हणतो. पण जर का मी त्याला इंटरेस्ट म्हणून डॉक्युमेंट कुठलं पाठवतो तर काय पाठवू. म्हटलं व्हॅल्यू वाढली तुझी, जर व्हॅल्यू वाढते तुझी तर त्याला डेबिट नोट लिहायला लागेल. सप्लायर डेबिट नोट इश्यू करतो कुठल्याही कारणामुळे व्हॅल्यू वाढली म्हणून, तर तुम्ही डेबिट नोट इश्यू करा, त्यात लिहा तुम्ही इंटरेस्ट आणि लेट काय असेल ते चार्जेस म्हणून, आणि त्याला पाठवा. आणि त्याच्यावरती GST. म्हटलं आता ही जी व्हॅल्यू आहे, तुम्ही जे गुड्स डिलिव्हर केले त्याचा रेट जो असेल 6%, 12%, 18%, त्याप्रमाणे मग याच्यावरती पण GST लागेल. रेट तो असेल आणि GST किती पे करायचं. म्हणजे जसं इन्व्हॉइसचं कसं आहे, इन्व्हॉइस इश्यू केला तर आपल्याला GST भरायला लागतो. आता मी जर का हे मे महिना आहे, जर मी मे महिन्यामध्ये डेबिट नोट पाठवली तर याचा GST मला भरायला लागेल ना. आणि त्यांनी मला पेमेंट केलंच नाही, तर त्यांनी ते पेमेंट केलंच नाही म्हणजे प्रोबॅबली तो पेमेंट करणार नाही. मला 2 लाख देईल, या 15,000 मला काय मिळणार नाही, पण मला त्याच्यावरती एक फोर्स क्रिएट करण्याकरता, दबाव टाकण्याकरता मला हे करायचं. मी नंतर आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे, टाईम ऑफ सप्लाय. त्यामध्ये सेक्शन 12 आणि सेक्शन 13 सर्व्हिसेसचं आहे. सेक्शन 13 सर्व्हिसेसचं आहे. त्यात काय दिलं आहे
की टॅक्स तेव्हाच जमा करायचा ज्या वेळेस पैसे मिळतील. कळलं की जर इंटरेस्ट, लेट फीस, पेमेंट उशिरा होतोय, पेमेंटला उशीर होतोय म्हणून काय पैसे घेत असेल म्हणजे हा सप्लायची व्हॅल्यू किती आहे? सप्लायची व्हॅल्यू जी आहे ती 2 लाख आहे. याला उशीर होतोय म्हणून त्यांनी 50,000 रुपये चार्ज लावला, तर हा पण या सप्लायच्याच भागामध्ये ॲड होईल हे सांगतो व्हॅल्युएशन. आणि त्याचा टॅक्स कधी जमा करायचा? टाईम ऑफ सप्लाय जो सेक्शन आहे त्यात हे सांगितलं आहे की सप्लाय गुड्सचा असो तर 12/6, सर्व्हिसचा आहे 13/6. हे बघा त्यात अमाऊंट जेव्हा रिसीव होईल तेव्हा त्याच्यावरचा टॅक्स देणं लागेल. मग आता वाटतं तुम्ही पाठवून द्या, जर त्यांनी पेमेंट नाही केलं तर टॅक्स तुम्हाला द्यायला लागणार नाही. जर त्यांनी यातले 50 मधले 20,000च दिले तर 20,000मध्येच तुम्हाला टॅक्स द्यायचा. ओके. हे 15(2)D मध्ये. आणि 15(2)E मध्ये सबसिडीचा विषय. सबसिडी अनुदान, गव्हर्नमेंटने अनुदान दिलं त्याचं आपल्याला गॅसवरती मिळतं. ओके. 1,000 रुपयाचा गॅस आहे, गॅस सिलेंडर, 200 रुपये गव्हर्नमेंट दिले तर जो सप्लायर असतो ना तो 800 रुपयावर टॅक्स लावतो, 200 रुपयावर टॅक्स लावतो. जर सबसिडी गव्हर्नमेंटची आहे तर ती काय होईल? तेवढी व्हॅल्यू जी आहे आपण बघतोय काय व्हॅल्युएशन इनवाईस बनवताना सप्लायची व्हॅल्यू 1,000 रुपये, पण 1000मधले 200 गव्हर्नमेंट, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट जर पे करत असेल तर तेवढी व्हॅल्यू एक्सक्लूड करा, त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे त्या व्हॅल्यू. बघा आता परत सांगतो मी पहिल्यापासून. 5 बघितले ना आपण. आता जे 5 सबसेक्शन मी सांगितले तेच तुम्हाला सांगतोय की 15(1) प्रमाणे एक व्हॅल्यू आली. मला जर का माझ्याकडे 15 प्रमाणे व्हॅल्यू आली 10,000, ती केव्हा येईल? रिसिपियंट अनरिलेटेड असेल आणि रिसिपियंट कॅशमध्ये पेमेंट करतो. तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती आहे? 10,000 आहे. याच्यामध्ये माझ्या गुड सर्व्हिसेसची व्हॅल्यू 10,000 आहे, प्लस दुसरा कुठला एनी टॅक्स, ड्युटीज, सेसेस, फीज, चार्जेस लेविड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स अदर दॅन धिस ॲक्ट. म्हणजे CGST, AGST हा टॅक्स सोडून दुसरा कुठला टॅक्स दुसऱ्या कुठल्या कायद्याला लागत असेल तर ती व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये इन्क्लूड करा. एक्झाम्पल बघा, सेंट्रल एक्साइज ड्युटी इज लेविएबल ऑन मॅन्युफॅक्चर टोबॅको अलॉंग विथ GST. हेन्स सेंट्रल एक्साइज ड्युटी विल बी इन्क्लुडेड इन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू फॉर सप्लाय ऑफ टोबॅको फॉर चार्जेबिलिटी ऑफ GST. म्हणजे या ठिकाणी जो टोबॅको सप्लाय करत असेल त्याची व्हॅल्यू 10,000 आहे आणि एक्साइज ड्युटी जर 2,000 लागत असेल तर 2,000 ॲड करून घ्या आणि 12,000 जी व्हॅल्यू येईल या व्हॅल्यूवर मग CGST, AGST किंवा IGST लागेल. समजा 18% आहे तर IGST 18% कशावर लागेल? 10,000वर लागणार नाही. या 10 + 2 12 होतील याच्यावर लागेल IGST 18%. ओके. दुसरं बघितलं आपण, एनी अमाऊंट द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड any amount that the supplier is liable to pay in relation to such supply but which has been incurred by the recipient of the supply and not included in the price. जर इन्क्लूड केली नसेल, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की 1,00,000 रुपयाच्या सप्लायची व्हॅल्यू आहे पण ट्रान्सपोर्टरला 5,000 रुपये रिसिपियंटनी पे केले जे सप्लायरने पे करायला पाहिजे होते. तर 55,000मध्ये जर ते इन्क्लूड केले नसतील 5,000 तर ते इन्क्लूड करा आणि ती व्हॅल्यू 1,00,000 व्हायला पाहिजे. आता बघा एक एक्झाम्पल बघायचे, चांगला एक्झाम्पल आहे. ग्रँड बीज कॉन्ट्रॅक्ट्स विथ ABC कंपनी टू कंडक्ट अ डीलर्स मीट इन फर्दरन्स ऑफ दिस ग्रँड बीज कॉन्ट्रॅक्ट with vendors to deliver good services like water, soft drink, audio system, projector, catering, flowers. इकडे venue आहे, at the venue on the stipulated date at the stipulated prices. Grand Beach is liable to make
दिस पेमेंट ॲज कॉन्ट्रॅक्ट. ओके. आता एक इव्हेंट जो आहे, या इव्हेंटला समजा ना एक सप्लायर ए आहे, रिसिपियंट बी आहे. आता रिसिपियंटने सांगितलं की तुम्ही इथे डेकोरेशन, मंडप, फ्लॉवर, सॉफ्ट ड्रिंक, कॅटरर्स, अजून काय वाद्य पाहिजे, स्टिरिओ सिस्टम पाहिजे, सगळे तुम्ही आणा. सगळ्याची तुम्हाला आम्ही टोटल समजा कॉस्ट आहे 10 लाख, ती देतो. ओके. आता ए आणि बीचे कॉन्ट्रॅक्ट किती? 10 लाखाचे. आता एक एने हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे बीला, यामध्ये जे सॉफ्ट ड्रिंक आहे, याची कॉस्ट समजा आहे 40,000 रुपीज. ओके. आणि याचा सप्लायर आहे पी. त्याने काय सांगितलं, मी तुम्हाला कोल्ड ड्रिंक देईन ना, सॉफ्ट ड्रिंक देईन, मला इमिजिएट पेमेंट पाहिजे. ओके. आता 10 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. एनी कॉन्ट्रॅक्ट दिला बीला की 10 लाखामध्ये सगळा इव्हेंट तू बघ. पण बी काय बोलला एला की हे बघा, माझं पेमेंट तुम्ही विदिन 1 वीकमध्ये पे तुम्हाला करायचं आहे, पण आता काय करा, तुम्ही या पीला आहे ना 40,000 इमिजिएटली देऊन टाका. जो कोल्ड्रिंक सप्लायर आहे त्याला पेमेंट 100% ॲडव्हान्समध्ये पाहिजे, 40,000 द्या. आणि उरलेले 9,60,000 जे माझे आहेत हे मला तुम्ही विदिन 1 वीक पे करा. ओके. आता ही व्हॅल्यू कोणी पे करायची होती? आता ती पे कोणी केली? मग ती याच्यामध्ये इन्क्लूड झाली पाहिजे. 9,60 मध्ये हे 40 इन्क्लूड होऊन टोटली 10 लाखच झाले पाहिजे. इनोवाई 10 लाखाच म्हणला पाहिजे. असं कमिशन आहे, पॅकिंग आहे, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेट चार्जेस. तर या केमिकलमध्ये असतात ना, काही वस्तू असतात अशा केमिकल असतात, मॅन्युफॅक्चर एक प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो, त्याच्या लॅबॉरेटरीमध्ये टेस्टिंग व्हायला लागतं. टेस्टिंगमध्ये जर ते अप्रूव्ह झालं तरच ते वापरता येईल. आता समजा एक सप्लायर ए आहे, तो प्रॉडक्ट पी बनवतो. एनी प्रॉडक्ट पी बनवलं, त्यांनी बीला काय सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रॉडक्ट पी हे डिलिव्हरी करू, सर्टिफिकेशन, टेस्टिंग सगळं करून देऊ. तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही लक्षात घ्या, मी सांगेन की मी तुम्हाला प्रॉडक्ट पी बनवून देईन, टेस्टिंग तुम्ही बघा, सर्टिफिकेट तुम्ही बघा, आम्ही बघणार नाही. आणि दुसरा व्यक्ती तुम्हाला काय सांगतो की आम्ही तुम्हाला बनवून देऊ, ॲज वेल ॲज टेस्टिंग, सर्टिफिकेट सगळं करून देऊ, तुम्ही कोणाला काम द्याल. त्यामुळे इथे मार्केटला काय होतं, अशा प्रकारे त्या वस्तू बनवणं, त्याचं पॅकिंग करू, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेशन, जे काय करायचं असेल, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग सगळं आम्ही करून तुम्ही त्याचे आम्हाला फक्त चार्जेस द्या. जे लॅबोरेटरीला घेतील ते चार्जेस आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही काय करू. आता जर माझी कंपनी आहे तर मी फार मोठ्या क्वांटिटीमध्ये टेस्टिंग करायला पाठवीन ना, मला आणखीन कमी कॉस्टला मिळेल. ज्या कॉस्टला तुम्ही घ्याल, तुमच्याकडे माझ्याकडे 10 कस्टमर आहेत किंवा 50 कस्टमर आहेत, मला आणखी लॅबोरेटरीवर स्वस्त देईल. त्यामुळे जो सप्लायर असतो काय करतो, सगळी जबाबदारी घेतो की तुम्हाला आम्ही पॅकिंग देऊ, ट्रान्सपोर्टेशन देऊ, लोडिंग, अनलोडिंग, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेशन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग, त्याचा इन्शुरन्स, हे सगळं देऊ. जर तो वेगळी कॉस्ट घेत असेल, त्या सप्लायची कॉस्ट किती आहे? 1 लाख रुपये. आणि तो ॲडिशनल असे कुठलेही व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड असे कुठलेही खर्च दुसरे होत असतील ते वेगळे घेत असेल तो, किंवा एकेतरी घेत असेल, इनवॉइसमध्ये हे सगळं ॲड झालं पाहिजे. एकूण व्हॅल्यू होईल, GST त्याच्यावरती लागेल. आता यामध्ये बघा काय होतं प्रॉब्लेम. यात प्रॉब्लेम काय होतो की आता हा जो TV आहे, ओके,
अशी 1 लाखाची व्हॅल्यू असेल, याच्यावरती 28% GST आहे. ट्रान्सपोर्टवरती आहे ना 5% GST आहे, मॅक्झिमम 12% GST आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जर ट्रान्सपोर्टरनी 10,000 रुपये घेतले ट्रान्सपोर्ट करण्याचे, तर वस्तू जाते 1,10,000 आणि या 1,10,000वरती 28% प्रॉब्लेम असतो. मग इथे काय होतं, ज्यांना ह्या प्रकारे कळतं की बा इथे नुकसान आहे, तुम्हाला ITC मिळणार आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. रिसिपियंटला ITC मिळणार असेल तर बोले 5% काय, 12 काय, 28 काय, मला ITC मिळणार म्हणणार आहे. पण जर एंड युजर असेल तर सप्लायर काय बोलतो हे बघा, मी ट्रान्सपोर्ट केलं, मला चार्जेस लावायला लागतील आणि 28% GST लागेल. तुम्ही काय करा, रिसिपियंट, मी तुम्हाला ट्रान्सपोर्टर बघून देतो, तुम्ही त्याला पेमेंट करा, तुम्ही आणि तो तुमचा व्यवहार वेगळा करा, वेगळा व्यवहार आपण दाखवू, तुमचा फायदा होईल. मी 1 लाखावरती GST घेईन 28% आणि हा 10,000वरती तुम्हाला 5% GST लागेल. लक्षात घ्या, ट्रान्सपोर्ट कंपनी तुमच्याकडनं 5% GST किंवा 12% घेईल. इथे इन्क्लूडचा प्रश्न येत नाही, तसं ॲग्रीमेंटच करायचं नाही. जर सप्लायर रिसिपियंटचा असा ॲग्रीमेंटच नाही आहे की तुम्हाला आम्ही गुड ट्रान्सपोर्ट करून देऊ, तर मग ती तरतूद लागू होत नाही. जर ॲग्रीमेंट असेल की आम्ही ट्रान्सपोर्ट आम्हीच करणार आणि त्याचे चार्जेस वेगळे घेणार, जर वेगळे आहेत तर GST 28% येईल. आता TVची 1 वर्ष वॉरंटी आहे किंवा ACची 1 वर्ष वॉरंटी आहे, तर जी कॉस्ट त्यांनी लावलेली असते ना, या कॉस्टमध्ये ते फिटिंग करणार, टेस्टिंग करणार, वॉशिंग मशीन घेतली ती कशी ऑपरेट करायची हे पण डेमो दाखवणार, हे सगळे चार्जेस त्यांनी त्यामध्ये घेतलेले असतात. इथे प्रॉब्लेमच नाही काय. जर ते वेगळे लावत असतील ना तर ते इन्क्लूड करा, हे दिले जी ह्या कॉस्टमध्ये सगळं इन्क्लूडच आहे. डिलिव्हरी, इन्स्टॉलेशन हे इन्क्लूडच आहे, तर त्याच्यावरती मग रिक्वायर्ड रेट लागलाच आहे. लक्षात घ्या, असं आहे ना. आता AC याचा कोण मार्केटमध्ये विकत आणत नाही. कसा असतो, AC जर घेतलेला आहे फिटिंग करून घेणार ना, म्हणजे तिकडे इन्स्टॉलेशन वेगळं घेणार नाही. पण जर ते वेगळं घेत असतील, अशा कुठलं गुड्स आहेत की ज्याचं इन्स्टॉलेशन वेगळं करून घेतलं जात असेल किंवा नसेल, जर वेगळं करून घेत असतील आणि त्याची कॉस्ट जर वेगळी लावत असतील, तर मग मुख्य सप्लायच्या कॉस्टमध्ये ती कॉस्ट ॲड झाली पाहिजे. जसं इथे बघा, सर्टिफिकेशन आहे, इन्स्पेक्शन आहे, पॅकिंग आहे. इथे पॅकिंग पाहिजे तर करून देऊ, नको तुम्ही तुमचं करावं, तुम्ही तुमचं घेऊन जा. म्हणजे कुठे कुठे रिसिपियंट स्वतःहून आपली गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट करतील, लोडिंग करतील, अनलोडिंग करतील, इन्शुरन्स ते त्यांचा काढतील, ते सप्लायरचा काय रोल नाही. पण जर सप्लायर आपल्या गुड्सच्या संदर्भामध्ये आणखीन काय ॲडिशनल सर्व्हिसेस देत असेल, जसं पॅकिंग, लोडिंग, अनलोडिंग, सर्टिफिकेशन, टेस्टिंग आणि त्याचे चार्जेस वेगळे घेत असेल, तर मुख्य सप्लायमध्ये ते चार्जेस ॲड झाले पाहिजेत आणि एकूण अमाऊंट येईल त्याच्यावरती मग नोटिफाईड रेट जो आहे तो लागू होईल. म्हणजे सर्व्हिस वेगळी दिली तर चार्ज 5% आहे, 12% ते नाही. प्रिन्सिपल सप्लाय काय, प्रिन्सिपल सप्लाय जर का TV आहे आणि जर TVचा GST 28% आहे, तर मग त्याचं पॅकिंग, त्याचं ट्रान्सपोर्टेशन याचा पण रेट तेवढाच लागेल. आता कसं होतं बघा की TV घेतला, तो विचारत कुठे कुठे पाहिजे, सिटीमध्येच पाहिजे ना, मग ठीक आहे. मग TVची किंमत त्यांनी सांगितलं, TVची किंमत या तुम्हाला आम्ही 21,500ला देऊ. त्याला सांगितलं ना, जरा इकडे मी गावात राहतो, मग 500 रुपये एक्स्ट्रा होतील. मग जसे 500 रुपये एक्स्ट्रा होतील कशा करता, TV इन्स्टॉल करून देण्याचे, म्हणजे याची कॉस्ट झाली 22,000. म्हणजे या 22,000वरती हे 500 रुपये ॲड केले, याच्यावर तोच रेट लागेल जो या गुड्सचा आहे. आलं लक्षात, लिगली असेल. आता हे 500 रुपये जिथे एक्स्ट्रा मागतात ना, ते काय बोलतात, मी हा माणूस पाठवू,
तुम्ही त्याला 500 रुपये द्या, तो करून देईल तुम्हाला. असं चालतं प्रॅक्टिकली. ते 22,000 बिल बनवत नाही आणि ते कॅश द्या म्हणतात. तुम्ही 21,500 माझे चार्जेस आहेत, मी तुम्हाला सिटीमध्ये रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये करून देईन, पण तुम्ही लांब राहता, मग तो माणूस येईल, त्याला जाण्याचा वेळ जाईल, खर्च होईल, तुम्ही त्याला चहा पाण्याकरता 500 रुपये असं सांगतो. ती व्हॅल्यू त्यांच्या ॲक्टिव्हिटीजचा भाग नाही आहे या प्रकारे ते सांगतात. लिगली काहीच करू शकत नाही आपण याला. काय करता येईल ते मला सांगा. 21,500 जे सिटीमध्ये जेवढं लिमिट आहे तिथे कुठेही तुम्ही सांगा आम्ही इन्स्टॉल करून देऊ 21,500मध्ये, पण 500 रुपये एक्स्ट्रा मग माणूस देऊ तुम्हाला, तुम्ही त्या माणसाला त्यांनी सर्व्हिस दिली म्हणून चार्जेस द्या. म्हणजे इथे काय त्यांनी सांगितलं 21,500 आम्ही तुम्हाला इकडे गुड्स डिलिव्हरी दिली, संबंध संपतो. हे लागू कधी होईल, हे जे दिले ते इन्सिडेंटल एक्सपेन्सेस हे लागू कधी रेकॉर्ड झाले पाहिजे की हे आम्ही एक्स्ट्रा चार्ज घेतले. जर ते रेकॉर्ड होत आहेत तर ते इन्क्लूड होतील, पण ते रेकॉर्डच होत नाही तर मग प्रश्नच नाही. मग त्याच्याविषयी बोली पण नाही, तसा व्यवहार पण नाही आहे. जर आपण एखादा गिफ्ट घ्यायला जातो, गिफ्ट an article to his friend. Mr. X decided to give an article to his friend. He requests the supplier to pack the goods in a particular packing to give an attractive look. The amount for special packing is separately paid. वस्तूची किंमत समजा 500 रुपये आणि मी सांगितलं पॅकिंग करून द्या, त्यांनी 20 रुपये एक्स्ट्रा घेतले, तर 520 रुपये काय होईल, त्याची व्हॅल्यू होईल. कायदेशीररित्या असं आहे की 520 वर जीएसटी लागला पाहिजे, किंवा 520 फायनल कॉस्ट आहे तर इन्क्लुझिव्ह ऑफ जीएसटी 520 ही व्हॅल्यू असली पाहिजे. याच प्रकारे एक्झाम्पल दिलं आहे. कमिशन, पॅकिंग, इन्स्पेक्शन, इन्स्टॉलेशन, वेटमेंट चार्जेस, लोडिंग चार्जेस, डिझायनिंग चार्जेस. X Limited has supplied goods valued 1 lakh. Messrs Y on credit period 1 month. The contract provided for levy of interest at the rate of 18%. ठरलं यांचं. डिले पेमेंटला डिले केलं तर आम्ही, मग डिले झालं 1,500 रुपये काय केलं त्यांनी, डिले झाले म्हणून चार्ज केलं. ओके, आता हे तो डेबिट नोट पाठवेल, पेमेंट उशिरा येईल, किती दिवस लागले तेवढी अमाऊंट काढून डेबिट नोट पाठवतील आणि ज्या वेळेस ती अमाऊंट त्यांना रिसीव्ह होईल जीएसटी तेव्हा द्यायचं. टाइम ऑफ सप्लाय फॉर सच इंटरेस्ट लेट फी पेनल्टी इज द डेट वेन सच अमाऊंट इज रिसिव्ड बाय द सप्लायर. फर्दर सिन्स सच चार्जेस आर एन ॲडिशन, ती ॲडिशन व्हॅल्यू आहे त्यामुळे तो सप्लायची भाग होईल तो, पण तो सप्लायचा भाग तेव्हाच होईल जेव्हा रिसिव्ड होईल. सबसिडी आली ना. व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड सबसिडीज अदर दॅन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा स्टेट गव्हर्नमेंटने जर सबसिडी दिली असेल तर ती व्हॅल्यू मधनं काय करा, एक्सक्लूड करा. सबसिडीज डायरेक्टली लिंक टू द प्राईस एक्सक्लुडिंग व्हॅल्यूमध्ये ॲड करू नका. काय दिलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट, इथे लोकल अथॉरिटी दिलेलं नाही आहे. सबसिडी म्हणजे अनुदान दिलं आहे. एक सप्लायर आहे आणि एक रिसिपिएंट, हे दोन पार्टी आहेत. रिसिपिएंटला समजा 1 लाख रुपये किंमत आहे, ह्याच्यामध्ये 80,000 रिसिपिएंट पे करतोय आणि 20,000 गव्हर्नमेंट पे करतोय. तर सप्लायर जेव्हा इनवॉइस बनवेल ना तेव्हा या 80,000वर जीएसटी लागेल. पण जर 20,000 अनुदान देणारा गव्हर्नमेंट नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट नाही आहे, तेव्हा ती व्हॅल्यू इन्क्लूड करा. कळलं. सबसिडीज डायरेक्टली लिंक टू द प्राइस एक्सक्लुडिंग सबसिडीज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट.
For the purpose of this subsection, the amount of subsidy shall be included in the value of supply of the suppliers who receive the subsidy. काय दिलंय? एक पार्टी आहे सप्लायर, दुसरा आहे रिसिपियंट. आता आपल्याकडे गॅस सिलेंडर येतो, सबसिडी कोणाला मिळते? सप्लायरकडे ती अमाऊंट जाते गव्हर्नमेंटची. तुमच्याकडून आहे ना, तुमच्याकडनं गव्हर्नमेंट 1000 रुपये, तो गॅसचा डीलर आहे 1000 रुपये घेतो, आणि जेव्हा गव्हर्नमेंट त्याला 200 रुपये देते ना, तेव्हा तो तुमच्या खात्यामध्ये 200 रुपये रिफंड करतो. लाभ तुम्हाला झाला सबसिडीचा, पण ती अमाऊंट गेली कोणाकडे? सप्लायरकडे गेली. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ द सप्लायर हू रिसीव द सबसिडी. सबसिडीची अमाऊंट रिसीव झाली सप्लायरला, तर सप्लायर काय करेल? व्हॅल्यूमधून तेवढी अमाऊंट एक्सक्लूड करेल. कधी? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटकडनं त्याला सबसिडीची व्हॅल्यू मिळते, तर तो एक्सक्लूड करेल. तुम्ही 800 रुपयेच पे करणार ना, पण पहिल्यांदा काय म्हटलं जातं की तुम्ही संपूर्ण व्हॅल्यू पे करा 1000 रुपये, आणि गव्हर्नमेंटकडनं ज्यावेळेस अनुदान मिळेल त्या गॅस डीलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला, तेव्हा तुम्हाला 200 रुपये रिफंड तुमच्या बँकेच्या अकाउंटला होते. बघा, सबसिडी आहे बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डायरेक्टली लिंक टू द प्राइस. म्हणजे सबसिडी बेस्ड ऑन आउटवर्ड सप्लाय पाहिजे. सबसिडी काय पाहिजे? बेस्ड ऑन आउटवर्ड सप्लाय पाहिजे. टू बी एक्सक्लुडेड. आपल्या गॅसच्या सिलेंडर येतो, त्यामध्ये काय होतं की आउटवर्ड सप्लाय होतोय, त्यांनी सप्लाय केला 1000 रुपयाचा, 200 रुपये अनुदान मिळालं गव्हर्नमेंटकडनं, ते एक्सक्लूड होतील. पण जर दुसरी केस आहे की अनुदान देणारा गव्हर्नमेंट नाही आहे, वेदर ऑर नॉट लिंक टू द प्राईस, मग त्या प्राईसची लिंक आहे किंवा नाही आहे, इग्नोर करा ती व्हॅल्यू. नॉट कन्सिडर इन व्हॅल्यू. व्हॅल्यूमध्ये 1 लाख सप्लायची व्हॅल्यू आहे, 1 लाखात होईल. जी अनुदान मिळालं आहे, जे काय मिळालं आहे ते इग्नोर करा, ती विचारात घेऊ नका त्या व्हॅल्यू काढताना. सेलिंग प्राइस ऑफ जॉमेट्री बॉक्स इज ₹75. किती आहे? 75 रुपये जॉमेट्री बॉक्सची. सोल्ड टू स्टुडंट इन गव्हर्नमेंट स्कूल. अ कंपनी युजेस इट्स CSR फंड. आता ज्या कंपन्या आहेत ना, कंपन्यांसाठी कंपनी लॉमध्ये काय दिलं आहे, त्यांना सांगितलं की ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर ठराविक अमाऊंटच्या वरती आहे, त्यांनी काही पर्सेंट अमाऊंट खर्च केली पाहिजे समाजकार्याला. तर ह्या ज्या अशा शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या वगैरे, जिल्हा परिषदेच्या, त्या कंपन्यांना सांगतात की तुम्ही आमच्याकरता काय आमच्यावरती खर्च करा, गरीब विद्यार्थी आहेत. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही 50 रुपये पे करू स्टुडंटसाठी, आणि स्टुडंट पे करतील 25 रुपये. ओके. त्या शाळेने एक सप्लायर बघितला, सांगितलं की आम्हाला 1000 जॉमेट्री बॉक्स पाहिजे. किती किंमत आहे? आता जी किंमत बनेल त्याची, समजा आता याप्रमाणे एक 10,000 समजा किंमत झाली, तर सप्लायरला यातनं काही अमाऊंट विद्यार्थ्यांकडनं मिळते, काही ते कंपनीकडनं मिळते. पण कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट नाही आहे, स्टेट किंवा सेंट्रल, त्यामुळे जेवढी अमाऊंट त्याला इनवॉइसला बनेल तो त्या संपूर्ण अमाऊंटवर GST लावेल. सप्लायरला कंपनीकडून त्या पैसे मिळतात प्लस स्टुडंटकडनं मिळतात, पण GST या संपूर्ण अमाऊंटवर लागू होईल. जर तो 10,000ची जॉमेट्री बॅग सप्लाय करतो, मग त्यातला काही पार्ट स्टुडंटकडनं मिळतो आहे, 25 रुपीज स्टुडंटकडनं आहेत, आणि 50 रुपीज कोणाला मिळतात? ज्या कंपनीचा CSR फंड आहे त्यांच्याकडनं मिळतात. तरी संपूर्ण अमाऊंटवर GST लागेल. जर हेच असं आहे की 50 रुपये गव्हर्नमेंटने दिलं अनुदान, समजा या 10,000मधले गव्हर्नमेंटने 3,000 रुपये दिले असते, तर मग 7,000 रुपयावरच GST ॲप्लिकेबल झाला असतं. क्लिअर होत आहे ना? सेल ऑफ युरिया फर्टिलायझर्स बाय द मॅन्युफॅक्चरर ॲट द रिकमेंडेड प्राइस बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही ह्या कॉस्टला काय करा? पे करा. ठराविक कॉस्टनीच तुम्ही शेतकऱ्यांना ते विका. द सप्लायर इज पेड
द सबसिडी डायरेक्टली बाय द गव्हर्नमेंट. जेवढी तुम्ही ज्या समजा तुमच्याकडे 1,000 रुपये किंमत असेल तर तुम्ही त्यांना 700 विका, 300 रुपये गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही देऊ. तर जी 700 रुपये शेतकरी पे करतोय GST त्याच्यावरच लागेल. तिसरं एक्झाम्पल आहे, Aulara software company based in Bangalore is engaged in providing cloud computing services to one of its client, which is a micro, small and medium enterprise. MSME सेक्टर मधली एक कंपनी आहे, located in Tumkur. For provision of such service, the government of Karnataka offers subsidy of ₹20,000. स्टेट गव्हर्नमेंट आहे ते पे करतात. In the above case, though the subsidy is linked to the service, the same shall not be included in transaction value. It is provided by the state government. आता हे कसं झालं की ॲक्च्युली सर्व्हिस दिली जाते किंवा गुड दिले जातात, त्यामध्ये काही अमाऊंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जर का पे करते तर त्याच्यावरती GST लागणार नाही. पण समजा असं आहे की एक तुम्ही ट्रेनिंग सेंटर सेटअप करा बॅकवर्ड एरियामध्ये, तुम्हाला आम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट कॉस्ट देतो. समजा मला 8 लाख खर्च आहे, ओके, आणि मला गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्ही या बॅकवर्ड एरियामध्ये काढा, 3 लाख तुमच्या टाका, 5 लाख आम्ही देतो. ओके, आता या इथे काय झालं, मला कॅपिटल गुड्स घेण्याकरता किंवा बिझनेस सुरू करण्याकरता स्टार्टअप अमाऊंट म्हणून ही अमाऊंट मिळाली 5 लाख. ह्याच्यामध्ये असं नाही आहे की जी फीज मला घ्यायची आहे स्टुडंटकडनं त्यातनं कुठलंही कन्सेशन कुठल्या फीजमध्ये गव्हर्नमेंट शेअर नाही करत, हे लक्षात घ्या. इथे समजा मला फीज ठेवायची आहे 5,000, तर 5,000 फी आहे, त्या 5,000वर GST लागेल. इथे गव्हर्नमेंटने मला 5 लाख दिले, याचा काही संबंध नाही त्या फीज घेतो त्याच्याशी. ही लिंक टू द प्राईस नाही आहे. रिसिपियंट करता जी माझी फीज असेल त्याची काही लिंक नाही आहे, या 5 लाखाची काही लिंक नाही आहे. आलं लक्षात. जेव्हा वर दिलं आहे असं की दॅट विल लिंक टू द प्राईस, सबसिडी त्या प्राईसची लिंक नाही आहे. एक उद्योग उभा राहावा म्हणून त्या उद्योगाला त्याने काय केलं आहे, अनुदान दिलेलं आहे. आता त्यामध्ये काय अटी शर्ती असतील की तुम्ही मार्केट कॉस्टपेक्षा कमी कॉस्टनी ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं पाहिजे, तर तो विषय वेगळा होतो. पण या जी फीज ठेवली जाईल त्या फीजवरती कुठल्याही प्रकारची GSTचा जो इफेक्ट आहे त्यामध्ये काही फरक पडणार नाही. जी सप्लायची व्हॅल्यू आहे त्यावर जर GST ॲप्लिकेबल आहे तर तेवढा रेट तेवढा GST त्या व्हॅल्यूवर लागेल. व्हॅल्यू इथं कंट्रोल होणार नाही. 15(3) मध्ये काय आहे, 15(3) मध्ये डिस्काउंट कमी करायचं. म्हणजे जसं आपण बघितलं की 10,000 व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये काय ॲडिशनल कॉस्ट आहे 2,000नी वाढली, हे झाले 12,000. ओके, 12,000 तुम्ही इमिजिएटली पे करणार आत्ता तर 500 रुपये डिस्काउंट घ्या, 11,500 तुम्ही पे करा. 1 मंथ पेड पाहिजे तर 12,000, इमिजिएटली पे केलं तर 500 रुपये डिस्काउंट आहे. क्या डिस्काउंट 500 रुपये, 11,500. मग या 11,500वरच काय लागेल, GST लागेल. हे बघा, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड डिस्काउंट बिफोर or at the time of supply if such discount has been duly recorded in the invoice issued in respect of such supply. मी तुम्हाला इकडे इनवॉइस दाखवला बघा, इकडे बंद केलं मगाशी मी.
इथे बघा हा डिस्काउंटचा कॉलम दिला ना, इथे रेकॉर्ड होऊ शकतो. एक कसं होतं, इथे रेकॉर्ड होतो डिस्काउंट, म्हणजे हा जो आयटम आहे याच्याकरता डिस्काउंट आहे तो रेकॉर्ड होईल. दुसरं काय होईल इकडे की समजा इथे जी कॉस्ट येते ही कॉस्ट जर 1,20,000 आली, याच्यावर डिस्काउंट द्यायचं आहे 5,000 मायनस, मग फायनल इथे कॉस्ट काय येईल 11, 1,15,000 अशी येईल. हे डिस्काउंट या आयटम वाईज डिस्काउंट असतो. आणि दुसरा फायनल जी कॉस्ट होईल ही कॅश पेमेंट इमिडिएटली करतात. किंवा इथे कसं असतं, तुम्ही क्वांटिटी ठराविक क्वांटिटी घ्या तर 5% डिस्काउंट, त्याहून जास्त घेतली तर 10% डिस्काउंट, त्याहून जास्त क्वांटिटी घेतली. ओके, तिकडे एक दुकान आहे, एक साडी घ्या 1 साडी फ्री, 3 साड्यांवरती 4 साड्या फ्री. आलं लक्षात? तसं इकडे किती क्वांटिटी आहे, क्वांटिटी वाढली डिस्काउंट वाढेल, तो डिस्काउंट मग इथे येतो या कॉलममध्ये. आणि एकंदरीत अमाऊंट कशी पे करणार त्यावर डिस्काउंट येतो. हा जो डिस्काउंट आहे हा डिस्काउंट अगोदरच ठरला आहे. बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय इफ सर डिस्काउंट हॅज बीन ड्युली रेकॉर्डेड इन द इनवॉइस इश्यूड, जर रेकॉर्ड केलं असेल तर ती व्हॅल्यू वजा होईल. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल त्यावर डिस्काउंट लावला असेल तर ती वजा करून जी व्हॅल्यू होईल ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय. समजा मी काय लिहिलंच नाही असं, मी डायरेक्टली 80 हीच व्हॅल्यू दाखवली तर मग तीच माझी काय झाली 15 प्रमाणे व्हॅल्यू आहे. माझी 15 प्रमाणे व्हॅल्यू जर का 100 दाखवतो मी आणि डिस्काउंट जर 20 दाखवतो तर मग 80वरच काय लागेल GST लागेल. डिस्काउंट दाखवायलाच पाहिजे असं काही जरुरी नाही. जर डिस्काउंट दाखवलं जात असेल इनवॉइसवरती तर तो वजा होईल. ओके, 15 प्रमाणे कुठली व्हॅल्यू असू शकते आपण बघितलंय. पण जर व्हॅल्यू जास्त असेल आणि डिस्काउंट जर रेकॉर्ड होत असेल तर डिस्काउंट वजा करून जी व्हॅल्यू होईल, डिस्काउंट कधी आहे बिफोर आहे. PRB कंपनी गिव्ह द डिस्काउंट ॲट 40% ऑन द लिस्ट प्राइस टू डिस्ट्रीब्युटर. द पॅकेज ऑफ प्रॉडक्ट X in the invoice, the list price is mentioned 100 on such on which a discount of 40% is given to arrive at the final price 200. The taxable value is 300 and the discount is allowed at the time of supply and shown in the invoice. 500 रुपये लिस्ट त्याची जी व्हॅल्यू लिस्ट प्राइस आहे ती 500, 40% डिस्काउंट होऊन 300 होईल. मग 300 रुपयावरती काय लागेल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय 300 असेल. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड डिस्काउंट जो दिला आहे बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ सप्लाय. ओके, क्लिअर एवढं. आता दुसरा डिस्काउंट असा आहे की दुसरा डिस्काउंट हा नंतर दिला जातो. पहिले सप्लाय केला नंतर डिस्काउंट येतो. म्हणजे माझ्याकडे एक सप्लायर आहे, तो 100 रुपयाला आयटम ए परचेस त्याने केलं. समजा सोप आहे, धरून चला, हा परचेस केला त्याने प्रॉडक्ट ए 100 रुपये. त्याला सप्लायर काय सांगतो की तुला डिस्ट्रीब्युटर असतो, तुला मी 100ला हा विकला, पण तू डिमांडला हा 80 रुपीजला विक. म्हणून मी 100ला घेतला, मी कसा 80ला विकू? मी तर हा 110ला विकला पाहिजे. 110 ही त्याची कॉस्ट आहे, 80ला कसा विकतो? तर म्हणतो तू 100ला विकला असता तर तुला आम्ही 110ला विकायला दिला असता, 10 रुपये कमवले असते ना. तू 80ला विक, तुझ्याकडनं आम्ही याचे 70 रुपयेच घेऊ. तुला आम्ही 100ला विकला आहे ना, तुला आम्ही 30 रुपये डिस्काउंट देऊ. आता जेव्हा त्याला तो येतो ना तेव्हा 100ला येतो. GST त्याचा इनवर्ट सप्लाय आहे, 100 रुपयाचा आहे. ITC जमा होतो 100 रुपयावरती. आणि तो आउटपुट टॅक्स कलेक्ट करतो ना, जेव्हा तो आउटपुट सप्लाय करतो आणि त्याच्यावरती तो जेव्हा आउटपुट टॅक्स कलेक्ट करतो तेव्हा तो 70वरून कलेक्ट करतो. किंवा मे बी 100ला परचेस केला आहे तर तो 90ला विकतो, तर समजा 90ला कलेक्ट करतो. तर प्रॉब्लेम काय होतो की प्रत्येक वेळेस त्याची
परचेस कॉस्ट जास्त असते आणि सेलिंग कॉस्ट कमी असते नेहमीच, लक्षात घ्या. 100ला तो परचेस करतो, त्याची डीमार्टची कॉस्ट वेगळी आहे, रिलायन्सची कॉस्ट वेगळी आहे, आणखी दुसरे लोकल दुसरी दुकान आहेत त्यांची कॉस्ट वेगळी आहे. तो एकच वस्तू वेगवेगळ्या कॉस्टला विकतो, पण परचेस 100लाच करतो. डीमार्टची क्वालिटी जास्त आहे तर रेट 90, रिलायन्सची क्वालिटी थोडी कमी आहे रेट 95. लोकल जे दुसरे लोक आहेत त्यांची कॉस्ट कोणाची 105, कोणाची 108, कोणाची 110. कंपनी काय बोलते, तुझं मार्जिन किती आहे, तू जेवढ्याला परचेस केलं आहे तुला आम्ही 10 रुपये मार्जिन देणार, 10% तुला मार्जिन मिळणार. पण प्रॉब्लेम काय होतो, तो जर का तो 100पेक्षा कमी कॉस्टली विकतो ना, तर त्याच्याकडे जेव्हा जीएसटी पे करायला जातो त्याला कॅश भरता येत नाही. आता 15 प्रमाण तर हे योग्य आहे की तो मॅन्युफॅक्चर हा डिस्ट्रीब्युटर, हे दोघं काय आहेत, अनरिलेटेड पर्सन आहेत. तुम्ही त्याला विचाराल की तुम्ही जीएसटी कॅशमध्ये का पे करत नाही, तुम्हाला तो सांगेल असे शेकडो डिस्ट्रीब्युटर आहेत. मला एक माहिती आहे, पण असे शेकडो आहेत. त्यांना कंपनीकडनं ज्या कॉस्टला माल येतो तर डीमार्टकडे 1000 डिस्ट्रीब्युटर असतील, तर त्यातले बरेचसे असे आहेत की त्यांना कॅशमध्ये जीएसटी भरायलाच लागत नाही. त्यांना कंपनी ज्या कॉस्टला सेल करते त्याच्यापेक्षा कमी कॉस्टला डीमार्टला सेल करायला सांगतो. आणि हा जो डिस्काउंट आहे, आता ते काय करतात, त्याला 70ला ही कॉस्ट द्यायची आहे ना, तर ते 30 रुपयाची क्रेडिट कार्ड इश्यू करतात. पण त्यात डिस्काउंट दिलेलं आहे ते जीएसटी कमी होते. हा काय करतो की आम्ही आमच्या आपल्या ॲग्रीमेंटनुसार त्याचं म्हणणं काय की आम्ही वस्तू तुमच्याकडनं 100ला घेऊन 110ला विकायला पाहिजे होती, पण जर 70ला विकली तर आम्हाला 60ला यायला पाहिजे होती. मग 60ला केव्हा येईल, आम्हाला 100ला आली ना, मग 40 रुपये आमच्याकडनं कमी घ्या. मग त्याला 40 रुपयाचे काय मिळते, क्रेडिट नोट मिळते. मग त्याला 60 रुपये द्यायचे, 40 रुपये त्यांनी कमी केले तर 60 रुपये कॅशनी कंपनीला पे करतो, 70ला विकतो. म्हणजे याचा बिझनेस झाला, याने 10 रुपये कमवले. पण प्रॉब्लेम असा आहे की तो जीएसटी गव्हर्नमेंटकडे भरतो 100 रुपयावरती आणि हा विकतो 70ला, हा 70वरती जीएसटी कलेक्ट करतो 70वरती. आणि इन्व्हर्स आपला घेतो तेव्हा 100वर जीएसटी पे केला आणि हा जीएसटी जमा झाला कंपनीकडे मॅन्युफॅक्चरर, आणि मॅन्युफॅक्चरर 100 जो जीएसटी जमा झालेला आहे तो गव्हर्नमेंटकडे जमा करतो. ॲक्च्युली त्यांनी हे विकलं केवढ्याला, 60लाच विकलं ना, पण ते 60वरती जीएसटी लावू शकत नाही कारण की त्यांनी 100वरती विकले आणि गुड्स परत नाही गेले, डॅमेज नाही झाले. डिस्काउंट दिला आहे, डिस्काउंट त्यांनी दिला आहे. तर आपली तरतूद काय सांगते, जर डिस्काउंट दिला आहे, आफ्टर आहे, तर सप्लाय हॅज बीन इफेक्टेड, ती डिस्काउंटची व्हॅल्यू इन्क्लूड करू नका. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड. सप्लायची व्हॅल्यू 100 आहे ना, ती 100च राहील. डिस्काउंट दिला, सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश इन टर्म्स ऑफ अन ॲग्रीमेंट. कुठलं असं ॲग्रीमेंट नाही आहे, कुठलंही असं ॲग्रीमेंट नाही आहे. सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश इन टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट एंटर इन टू और बिफोर द टाईम ऑफ सच सप्लाय अँड स्पेसिफिकली लिंक टू रिलेव्हंट इनवॉइस. जर असा कुठला ॲग्रीमेंट नाही आहे तर ती व्हॅल्यू सप्लायच्या व्हॅल्यूमधून कमी नाही होणार. त्यांनी सप्लाय 100 रुपयाचा केला, डिस्काउंट दिला 40 रुपये, पण तसा डिस्काउंट देण्याचा कुठलाही ॲग्रीमेंट नव्हतं. डिस्काउंट कधी आहे, आफ्टर डिस्काउंट आहे. त्यामुळे 100वरती जो का ITC आहे तो त्याला मिळतो. पण जर ॲग्रीमेंट आहे, ॲग्रीमेंट कसं असतं बघा, ॲग्रीमेंट कसं असतं की ॲग्रीमेंट असं केलं गेलं आहे, द ॲग्रीमेंट ऑफ GM इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ इज डीलर is that sale of washing machine over 500 pieces in the Diwali month.
त्यांना आणखीन ॲडिशनली 5% डिस्काउंट दिला जाईल पर मशीन सोल्ड इन द नेक्स्ट मंथ. एका महिन्यात तुम्ही 500 वॉशिंग मशीन विका, तुम्हाला 5% डिस्काउंट देऊ. आता बघा कसं आहे, उन्हाळा चालू आहे, एखाद्या AC कंपनी सांगेल की तुम्ही आमचे 100 AC विका, तुम्हाला 5% डिस्काउंट देऊ. पण जेव्हा परचेस केला जाईल ना, तेव्हा त्या डिस्काउंट रेकॉर्ड नाही आहे. जी प्राईस आहे तीच लावली. आणि जर त्यांनी टार्गेट अचीव केलं, म्हणजे 500 पीस जर विकले, तर जो इनवॉइस आहे इच इनवॉइस वाईज त्यांनी 500 काय एकदम मागवले नसतील, पहिले 100 मागवले, मग 200 मागवले, मग आणखी 50 मागवले, जे काय 3-4 इनवॉइस बनले असतील तेवढं 500 घेतले आम्ही. आता या 4 इनवॉइसच्या अगेन डिस्काउंट आहे. जर डिस्काउंट दिला आणि समजा तो डिस्काउंट जो आहे तो 50,000 झाला, तर ह्या केसमध्ये काय होईल, समजा पहिले 5 लाखाची खरेदी केली होती, मी 10 लाखाची खरेदी केली होती, तर त्यातून 50,000 5% होतात ना, हे कमी केले, तर 9,50,000चे ॲक्च्युली सप्लाय झाला. मग हा जो 50,000 आहे, ॲग्रीमेंट केलं आहे असं की या कंडिशनप्रमाणे जर तुम्ही सप्लाय घेतला तर आम्ही तुम्हाला नंतर डिस्काउंट देऊ. तर ह्या केसमध्ये एक काय होतं की एनी डिस्काउंट गिवन आफ्टर सप्लाय आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे, व्हॅल्यू डिडक्शन अलाउड, ती व्हॅल्यू कमी होईल. मी 10 लाखामधनं 50,000 डिस्काउंट आहे, ती व्हॅल्यू कमी होईल आणि तेवढ्याचा ITC पण रिसिपियंटचा कमी होईल. गव्हर्नमेंटला काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. पण जर ॲग्रीमेंट नसेल आणि त्याने डिस्काउंट दिला, बघा कसं आहे, दुसरा एक्झाम्पल बघा की अ कंपनी अनाउन्सेस इयर एंड डिस्काउंट आफ्टर रिव्ह्यूइंग डीलर परफॉर्मन्स ड्युरिंग द इयर. वर्ष संपलं, तुम्ही आम्हाला चांगला बिझनेस दिला म्हणून तुम्हाला आम्ही एक त्यांनी कमर्शियल क्रेडिट नोट त्याला म्हणतात ती दिली की तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये देणं आहे, एक काम करा, तुम्हाला आम्ही डिस्काउंट देतो 50,000चा. त्यात लिहून दिलं की तुम्ही मागच्या वर्षी चांगला परफॉर्मन्स केला म्हणून 50,000 डिस्काउंट आहे. डिस्काउंट त्याची कॅश देत नाही, ती काय करतात, एक क्रेडिट इश्यू करतात. ही क्रेडिट नोटमध्ये GSTचा कुठलाही काही रेकॉर्डिंग येणार नाही. ह्याचा उद्देश काय की त्या डीलरला एक मोटिवेशन की इतका सेल केला म्हणून तुम्हाला 50,000 डिस्काउंट दिला आहे, तो पुढच्या वर्षी विचार करेल. कारण ही कंपनी काय करते, जर परफॉर्मन्स चांगला केला त्याला 50,000 दिला, दुसऱ्या आणि कोणी 20 लाखाचा बिझनेस केला होता तर 10% डिस्काउंट दिला, याला 5% दिला, तो काय बघेल पुढच्या वर्षी आपण जास्त विकू यांचा माल. पण इथे कुठले ॲग्रीमेंट नाही आहे, त्यांनी डिस्काउंट सोबतीने दिला, पण इथे ITC रिव्हर्स नाही होणार त्याचा. आणि सप्लायरनी जी अमाऊंट दिली आहे तो GST त्या अमाऊंटवर जमा करेल. याला म्हणतात नॉन डिडक्टिबल डिस्काउंट. कुठलीही ॲग्रीमेंट नव्हतं, त्यामुळे रिसिपियंटचा ITC पण रिव्हर्स नाही होणार, रिसिपियंट ITC पण रिव्हर्स नाही करणार. कारण डिस्काउंट नंतर दिला तर त्या डिस्काउंटशी GSTच्या या व्हॅल्युएशनचा या सेक्शन 15(3) आहे, यातला क्लॉज B आहे, हा सांगतो की ती व्हॅल्यू इन्क्लूड करू नका. डिस्काउंट नंतर दिला आहे ती व्हॅल्यू इन्क्लूड करू नका. सप्लायची व्हॅल्यू 10 लाख आहे, 10 लाखात राहिली, 50,000 कमी झाले, ते वजा होणार नाही. हां, तुम्ही अमाऊंट कमी घेऊ शकता, रिसिपियंटकडनं 50,000 रुपये सप्लायर कमी घेईल, पण त्याचा GSTच्या सप्लायच्या व्हॅल्यूवरती इफेक्ट पडणार नाही. सप्लाय 10 लाखाच्याच राहील. त्यामुळे काय होतं, तुम्हाला अशी केस येईल की असा डिस्ट्रीब्युटर आहे, तो माल परचेस करतो पण सेल करताना टॅक्स कलेक्टही करतो आहे, माल सगळा विकला जातो आहे, पण तो कॅशमध्ये GST पे करत नाही. कारण तो माल घेताना जास्त कॉस्टने घेतो आणि विकताना त्याला कंपनी डिस्काउंट देते, पण तो आफ्टर सेल डिस्काउंट आहे. हां हां नाही, रिफंड बघा, रिफंडचा विषय कसा आहे,
रिफंड तुम्हाला सांगतो मी, वॅटमध्ये कसं होतं, वॅटमध्ये आय टी सीचा रिफंड मिळत होता, GSTमध्ये आय टी सीचा रिफंड मिळत नाही. तो कॅरी थोडंच होत राहतो, त्यामुळे काय होतं त्याला कॅशमध्ये भरायला लागत नाही. आता ही तरतूद वॅटमध्ये कशी होती? हां, तुम्हाला मी एक केस सांगतो काय, मी इथे हे क्लोज करतो, ठीक आहे, इथे क्लोज करतो, इथे ब्रेक घेऊया आपण.